नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी 2025 ला आलेला नफा तोट्यावरील खूप सोपा प्रश्न आहे. बघा प्रश्न वाचूया आधी. सोनालीने 50 डझन केळी रुपये 60 डझन दराने खरेदी केली व रुपये 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल? नफा किंवा तोटा काढायचा आपल्याला काय काय लागेल? आपल्याला खरेदी किंमत लागेल, विक्री किंमत लागेल. मग विक्री किंमत जास्त असली तर नफा होईल, खरेदी किंमत जास्त असली तर तोटा होईल. ते आणि दोन आपण काढून घेऊया. बघा किती 50 डझन केळी 60 रुपयानं खरेदी केली. 50 डझन, बघा एक डझनाची किंमत आहे 60 रुपये. 50 डझनची किंमत किती होईल? गुणिले 60 करा. 50 गुणिले 60 किती होणार मित्रांनो? 3000. म्हणजे खरेदी किंमत किती झाली? 3000 रुपये. ही झाली खरेदी किंमत, बरोबर का? आता काढायची विक्री किंमत. विकलंय काय त्यानं? 550 रुपयाला. किती? शेकडा. म्हणजे 550 रुपये किती केळ्यांची किंमत? 100 केळ्यांची किंमत. मग टोटल केळ्या किती होत्या? 50 डझन होत्या. 50 डझन म्हणजे किती केळ्या? बघा एक डझन म्हणजे 12 केळ्या. 50 डझन म्हणजे किती झाल्या? बघा 50 गुणिले 12, 12 पंचे 60 आणि हे शून्याला शून्य म्हणजे 600 केळ्या टोटल. किती? 100 केळ्याची किंमत आहे 550, तर 600 केळ्याची किती असेल? 550 गुणिले 6 करावं लागेल. बघा 500 किती? 550 गुणिले 6 किती? 6 शून्य शून्य, 6 पंचे 30, हातच्याले 3, 6 पंचे 3, 6 पंचे 30 आणि 3 33. म्हणजे विक्री किंमत किती आली मित्रांनो? 3300. बघा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा होणार किती? 3000 वर 300 रुपये नफा म्हणजे पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.